नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9वीचा ट्रिग्नोमेट्रीचा प्रॉब्लेम सेट. ओके. चला तर मग सुरुवात करूयात. एमसीक्यू क्वेश्चन पहिल्यांदा घेऊयात आपण. फर्स्ट क्वेश्चन बघा. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू? तर खालीलपैकी दिलेलं कोणतं स्टेटमेंट ट्रू आहे हे आपल्याला सांगायचंय. तर आपण ज्यावेळेस फॉर्म्युले लिहिले होते, तर तेव्हा त्या ठिकाणी आपण हा वाला फॉर्म्युला लिहिला होता. साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस 90 मायनस थिटा. याचा अर्थ साइन थिटा आणि कॉस थिटा यांच्यामध्ये काय रिलेशन आहे, तर ते रिलेशन दाखवणारा हा फॉर्म्युला आहे. साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस 90 मायनस थिटा, किंवा त्याच्या उलट पण एक फॉर्म्युला आहे, कॉस थिटा इज इक्वल टू साइन 90 मायनस थिटा. ठीक आहे. सो ह्या ठिकाणी ऑर्डरचे जे काही फॉर्म्युले आहेत तर त्यांच्यामध्ये एकमेकांमध्ये कोणतंही रिलेशनशिप नाहीये. त्यामुळे आपला जो ऑप्शन आहे तो ए असेल. साइन थिटा इज इक्वल्स टू कॉस 90 मायनस थिटा हे आपलं आन्सर असेल. ओके. चला पुढे. विच ऑफ द फॉलोइंग इज द व्हॅल्यू ऑफ साइन 90? शेजारी मी ट्रिग्नोमेट्रीचा टेबल काढून ठेवलेला आहे पहा. साइन 90 ची व्हॅल्यू विचारलेली आहे. साइन 90 ची व्हॅल्यू विचारलेली आहे आपल्याला. साइन 90 हा आहे तुमचा साइन आणि इकडे आहे तुमचा 90. सो साइन 90 ची व्हॅल्यू आहे तुमची 1. येस. सो साइन 90 ची व्हॅल्यू या ठिकाणी आपण टाकूयात 1. ओके. सो हे आपलं आन्सर असेल. साइन 90 ची व्हॅल्यू आहे आपली 1. नेक्स्ट, थर्ड, 2 tan 45 प्लस कॉस 45 मायनस साइन 45 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. सो त्याची व्हॅल्यू आपण या बाजूला फाइंड आउट करूयात. सो So 2 tan 45 plus cos 45 minus sin 45 याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. सो पहा, पहिल्यांदा आपल्याला tan 45 ची व्हॅल्यू टाकायची. tan 45 त्याची व्हॅल्यू येते 1. सो 2 मल्टिप्लाइड बाय 1 प्लस cos 45 ची व्हॅल्यू cos आणि ह्या ठिकाणी आहे तुमचा 45 त्याची व्हॅल्यू येते 1 अपॉन रूट 2. सो इथं टाकलं आपण 1 अपॉन रूट 2 मायनस sin 45 ची व्हॅल्यू sin आणि 45 sin आणि 45 ची व्हॅल्यू आहे 1 अपॉन रूट 2 1 अपॉन रूट 2. सो प्लस 1 अपॉन रूट 2 मायनस 1 अपॉन रूट 2 हे दोन्ही कॅन्सल झाले. सो 2 1 चा 2. सो आन्सर आलेला आहे आपलं 2. ठीक आहे. सो ह्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या ट्रिग्नोमेट्रीच्या चार्ट मधून आपण पाहून टाकतोय किंवा त्या तुम्हाला लर्न करायचे. सो हा जो चार्ट आहे तो तुमच्या डोळ्यासमोर असू देत. सो या ठिकाणी हा जर क्वेश्चन आपण सॉल्व्ह केला तर त्याची व्हॅल्यू येते आपली 2. ठीक आहे. लास्ट क्वेश्चन बघा. एमसीक्यूचा लास्ट क्वेश्चन. cos 28 अपॉन साइन 62. आता ह्या दोघांमध्ये एकतर आपल्याला कॉसचं कन्व्हर्जन साइन मध्ये करायचंय किंवा साइनचं कन्व्हर्जन आपल्याला कॉस मध्ये करायचंय. आपण इथे वरती एक फॉर्म्युला पाहिलेला आहे पहा. एमसीक्यू मध्येच आपण फॉर्म्युला पाहिलेला आहे. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. सो त्या फॉर्म्युलानुसार आपण ह्याला सॉल्व्ह करूयात. सो वरचा जो कॉस आहे तो ऍज इट इज ठेवूयात आपण. कॉस 28 ऍज इट इज ठेवला. सो या ठिकाणी हा जो तुमचा साइन 62 आहे याच्या ऐवजी साइन 62 च्या ऐवजी इथं आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे पहा. साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा हा आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे. सो या ठिकाणी थिटा बघा किती आहे आपला. थिटा इथे दिलेला आहे 62. सो साइन 62 इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा किती आहे आपला 62. सो साइन 62 इज इक्वल टू कॉस 90 मधून 62 गेले. 90 मधून 62 गेले. आन्सर किती आहे तुमचं 28. याचा अर्थ काय, साइन 62 म्हणजेच काय आहे आपला कॉस 28 आहे. सो साइन 62 खालचा साइन 62 म्हणजेच आहे आपला कॉस 28. सो कॉस आणि कॉस कॅन्सल केले आपण. सो आन्सर आला आपलं 1. सो ह्या ठिकाणी ऑप्शन असेल आपला डी. सो कॉस 28 अपॉन साइन 62 याचं आन्सर आहे आपलं 1. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा एमसीक्यू करायचा होता आपल्याला. चला पुढे जाऊयात आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. ते हवं असेल तर नोट डाऊन करून घेताय. ओके. चला पुढे क्वेश्चन नंबर 2.
ओके, ठीक आहे. पहा, काय सांगितलेलं आहे? इन ट्रँगल TSU या ट्रँगल मध्ये TS जो आहे तो 5 आहे. TS जो आहे तो आपल्याला 5 दिलेला आहे. अँगल S जो आहे तो 90 डिग्री आहे. या ठिकाणी त्यांनी आपल्याला 90 डिग्री दिलेला आहे. त्यानंतर SU हा 12 आहे. SU हा दिलेला आहे आपल्याला 12, पण हायपोटेनस आपल्याला दिलेला नाहीये. तर अगोदर आपल्याला हायपोटेनस फाइंड आउट करावं लागेल आणि त्यानंतर जे काही ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपल्याला सांगितलेले आहेत तर ते ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण फाइंड आउट करूया. सो फर्स्ट वी हॅव टू फाइंड द हायपोटेनस. TU आपल्याला अगोदर फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग आपण फाइंड करूयात TU. सो इन ट्रँगल कोणता ट्रँगल आहे आपल्याला? TSU या ट्रँगल मध्ये अँगल S जो आहे तो 90 डिग्री आहे. देअरफॉर बाय पायथागोरस थेरम काय होणार आहे आपला? TU स्क्वेअर इज इक्वल टू TS स्क्वेअर प्लस SU स्क्वेअर. TS स्क्वेअर प्लस SU चा स्क्वेअर बाय पायथागोरस थेरम. ओके, पायथागोरस थेरम नुसार आपण ह्या ठिकाणी फॉर्म्युला लिहिला. आता व्हॅल्यूज पुट करूयात आपण. सो TU आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. TS हा दिलेला आहे आपल्याला 5 आणि त्याचा आहे स्क्वेअर प्लस SU दिलेला आहे आपल्याला 12 आणि त्याचा पण आहे तुमचा स्क्वेअर. ओके, 5 चा स्क्वेअर 25 प्लस 12 चा स्क्वेअर 144 आणि 25 आन्सर आलं 1569 आणि 169 कशाचा स्क्वेअर रूट आहे? इज इक्वल्स टू 13 चा स्क्वेअर रूट आहे तुमचा. ठीक आहे, 169 कशाचा स्क्वेअर रूट आहे? 13 चा स्क्वेअर रूट आहे. सो ह्या ठिकाणी हवाला आलेला आहे आपला 13. ओके, चला. सो आता या ठिकाणी आपल्याला TU मिळाला 13. आता जेवढे काही तुम्हाला ट्रिग्नोमेट्रिक रेशोज दिलेले आहेत तर ते सगळे आपण फाइंड आउट करूया. सो पहिला साइन T सांगितलेला आहे. त्यानंतर आहे कॉस T आणि त्यानंतर आहे आपला टॅन T. ओके, सर्वांची प्रत्येकाची फॉर्म्युला लिहूयात आपण ह्या ठिकाणी. साइनचा फॉर्म्युला काय असतो तुमचा? यस अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. त्यानंतर कॉसचा फॉर्म्युला असतो तुमचा ऍडजसंट साइड अपॉन हायपोटेनस. आणि टॅनचा फॉर्म्युला असतो आपला अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. ओके, सो टी आपल्याला थीटा घ्यायचा आहे. काय घ्यायचं आहे आपल्याला? टी थीटा घ्यायचा आहे. टी थीटा आहे आपला टी. या ठिकाणी आपला थीटा, इतर थीटा आहे आपला. ठीक आहे, सो त्यानुसार आपण सगळ्या व्हॅल्यू पुट करणार. बघा, साइन टी फॉर्म्युला काय? अपोजिट अपॉन हायपोटेनस. साइन टी, टीच्या अपोजिट कोण आहे? 12 आणि हायपोटेनस कोण आहे? 13. तो हा झाला आपला साइन टी. त्यानंतर कॉस कॉसचा फॉर्म्युला काय असतो? ऍडजसंट अपॉन हायपोटेनस. ऍडजसंट कोण आहे? 5. हायपोटेनस कोण आहे? 13. ठीक आहे, नेक्स्ट टॅनचा फॉर्म्युला काय? अपोजिट साइड अपॉन ऍडजसंट साइड. अपोजिट साइड किती आहे आपली? 12 आणि ऍडजसंट साइड किती आहे आपली? 5. या टीच्या अपोजिट साइड ही आहे तुमची आणि ऍडजसंट साइड ही आहे. ओके, हा तुमचा आहे हायपोटेनस. हा हायपोटेनस आहे. त्या टीच्या अपोजिट साइड ही आहे आणि ह्याची ऍडजसंट साइड ही 5 वाली आहे. ओके, तर हे झाले तुमचे साइन टी, कॉस टी आणि टॅन टी. आता आपल्याला फाइंड आउट करायचे साइन यू. आता यूच्या ठिकाणी आपल्याला थीटा घ्यायचा आहे, त्या ठिकाणी अँगल घ्यायचा आहे आणि तो अँगल कन्सिडर करून मग अपोजिट साइड, ऍडजसंट साइड आणि हायपोटेनस आपल्याला घ्यायचा आहे. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी आता मी जातोय यू कडे. सो या ठिकाणी लिहूयात आपण यू. इथे लिहिला आपण यू आणि यू. फॉर्म्युले तुमचे सेम राहणार आहेत. दुसऱ्या क्वेश्चन साठी हा क्वेश्चन आपला चालू आहे. सो फक्त पुढच्या व्हॅल्यूज बदलतील कारण की आपला थीटा यू आहे. आता या ठिकाणी घेतला आपण यू, या ठिकाणी आहे तुमचा थीटा. सो
थिटाच्या पहिला साइन यू काय अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय आहे आपली 5 आहे. हायपोटेनस काय आहे आपला 13. साइन यू यू थिटा आहे तुमचा. अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. अपोजिट साइड काय आहे आपली 5. हायपोटेनस काय आहे आपला 13. सो 5 अपॉन 13 हे तुमचा आन्सर असेल. नेक्स्ट कॉस यू. कॉस यू यू ला ऍडजस्टंट आहे 12 आणि हायपोटेनस आहे आपला 13. ओके. आणि टॅन यू अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय आहे आपली 5 आणि ऍडजस्टंट साइड आहे आपली 12. ठीक आहे. सो अशा पद्धतीने हा आपल्याला क्वेश्चन करायचा होता. अगोदर आपण काय केलेलं आहे तर अगोदर आपण ह्या ठिकाणी हायपोटेनस फाइंड आउट केला आणि त्याच्यानंतर मग जे आपल्याला अगोदर टीच्या जे रेशो दिले होते ते आपण फाइंड आउट केले. हे ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण फाइंड आउट केले आणि त्यानंतर आपण साइन यू कॉस यू आणि टॅन यू ओके अशा पद्धतीचे हे 3 ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आपण फाइंड आउट केले. ठीक आहे. सो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ठीक आहे नोट डाऊन करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन कडे जाऊयात आपण. पुढचा क्वेश्चन सेम अशाच पद्धतीने करायचं आहे आपल्याला. ओके. तिसरा क्वेश्चन. हा घेतला आपण तिसरा क्वेश्चन. ठीक आहे. ओके. ह्याच्यामध्ये पण सेम पॅटर्न वापरायचा आपल्याला. ट्रायंगल आपला बदलणार आहे. पायथागोरस यूज करायचा आहे आपल्याला. साइन कॉस आणि टॅन हे वापरायचेच आपल्याला. त्यामुळे त्यांचे फॉर्म्युले मी जसेच्या तसे ठेवतोय. फक्त हा जो यू आहे तो काढून टाकूयात आपण. फॉर्म्युले तुमचे तेच राहणार आहेत आणि पुढच्या ज्या व्हॅल्यूज आहेत तर ह्या व्हॅल्यूज चेंज होतील तर त्या आपण इरेज करून टाकू. पण सेम तशाच पद्धतीने करायचं आहे. एक्स वाय झेड मध्ये एक्स दिलेला आहे आपल्याला 19. एक्स झेड हा दिलेला आहे आपल्याला 8. ओके. आणि ह्या ठिकाणी वाय झेड आहे. ओके. दिसत असेल तुम्हाला. ह्या ठिकाणी वाय झेड आहे तुमचा. ओके. सो वाय झेड दिलेला आहे आपल्याला 17. सो वी हॅव टू फाइंड द एक्स वाय. एक्स वाय आता आपल्याला फाइंड आउट करायचा आहे बाय युजिंग पायथागोरस थिअरम. सो सेम मगाच्या सारखंच इन ट्रायंगल एक्स वाय झेड. सो इन ट्रायंगल वाय एक्स झेड अँगल एक्स इज इक्वल टू 90 डिग्री. सो बाय पायथागोरस थिअरम अगोदर आपल्याला हायपोटेनस घ्यायचा आहे झेड वाय. सो झेड वाय त्याचा स्क्वेअर झेड झेड वाय त्याचा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स झेड एक्स झेडचा स्क्वेअर प्लस एक्स वायचा स्क्वेअर. ओके. हायपोटेनस आपल्याला दिलेला आहे 17. सो या ठिकाणी टाकून देऊया 17 चा स्क्वेअर इज इक्वल टू एक्स वाय एक्स झेड. एक्स झेड दिलेला आहे आपल्याला 8 त्याचा स्क्वेअर प्लस एक्स वाय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 17 चा स्क्वेअर 289. चेक करूयात एकदा आपण. 17 multiplied by 17. So 289. Yes. So 289 is equal to 8 चा स्क्वेअर 64 प्लस xy चा स्क्वेअर. ओके. हा प्लस आहे. इकडे आल्यानंतर मायनस करूयात. सो 289 मायनस 64 इज इक्वल टू xy चा स्क्वेअर. 289 मधून 64 मायनस करूयात. पहा 289 मायनस 64 आपण मायनस केला. 9 मधून 4 गेले आन्सर आलं 5. 8 मधून 6 गेले आन्सर आलं 2 आणि हा 2 ॲज इट इज. सो 2 to 5 इज इक्वल टू एक्स वाय स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड एक्स वाय किती मिळणार आहे आपल्याला 15. ओके. सो हा आहे तुमचा एक्स वाय. सो एक्स वाय ह्या ठिकाणी आता आपल्याला मिळालेला आहे एक्स वाय तो मिळालेला आहे आपल्याला 15. ओके. चला आता पुढे काय करायचं आपल्याला. वी हॅव टू फाइंड द साइन वाय कॉस वाय टॅन वाय. वाय 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 फाइंड आउट करायचे आपल्याला. साइन
वाय कॉस वाय आणि टॅन वाय. ओके, हे आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. कलर दिसतोय का? ओके, हा घेऊयात आपण. साइन वाय कॉस वाय आणि टॅन वाय आपल्याला फाइंड आउट करायचे. सो फॉर्म्युले पुन्हा तेच लिहिलेले आहेत, पुन्हा पुन्हा रिपीट लिहिण्यापेक्षा तेच फक्त मी ठेवलेले. साइन वाय इज इक्वल्स टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो आता वाय, वायच्या अपोजिट साइड पहा कोणती, वायच्या अपोजिट साइड. इथं तुमचा वाय आहे, वायच्या अपोजिट पुढे अपोजिट साइड कोण आहे रे? 8. यस, 8 अपॉन हायपोटेनस कोण आहे रे? 17. हायपोटेनस कोण आहे? 17. सो 8 अपॉन 17 हे झालं आपलं आन्सर. नेक्स्ट कॉस. कॉस म्हणलं की काय असतो? कॉस कोणती साइड पाहतो अगोदर? तो पाहतो अगोदर ऍडजस्टंट साइड. सो वाय ची ऍडजस्टंट साइड कोण आहे रे? ऍडजस्टंट साइड कोण आहे आपली? 15 आणि हायपोटेनस कोण आहे आपला? 17. ओके, ठीक आहे. त्यानंतर टॅन वाय. टॅन काय करतो अगोदर? अपोजिट पाहतो, त्यानंतर ऍडजस्टंट पाहतो. अपोजिट काय आहे आपला? 8. अपोजिट काय आहे आपला? 8 आणि ऍडजस्टंट काय आहे आपला? 15. ओके, सो अशा पद्धतीने साइन वाय कॉस वाय आणि टॅन वाय आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. ठीक आहे, तशाच पद्धतीने साइन झेड कॉस झेड आणि टॅन झेड फाइंड आउट करायचं आहे. साइन झेड या ठिकाणी आपण काय टाकणार आहे? वायच्या ऐवजी आता झेड टाकणार आहे. इथे टाकूयात आपण झेड, साइन झेड कॉस झेड आणि टॅन झेड. फॉर्म्युले तेच राहणार आहेत, हे आपण इरेज करूयात. आता झेड घ्यायचे आपल्याला, झेड हा वाला थिटा घ्यायचा आपल्याला. ठीक आहे, हा वाला थिटा घ्यायचा आहे. सो झेडच्या अपोजिट साइड कोण आहे? झेडच्या अपोजिट साइड, झेडच्या अपोजिट साइड आहे 15 आणि हायपोटेनस कोण आहे आपला? 17. बरोबर आहे. चला, कॉस. कॉस म्हणलं की अगोदर येते ऍडजस्टंट साइड, ऍडजस्टंट साइड आहे 8 आणि हायपोटेनस आहे आपला 17. ओके, त्यानंतर टॅन अगोदर अपोजिट पाहतो, आणि त्यानंतर ऍडजस्टंट पाहतो म्हणजे 15 अपॉन 8. ठीक आहे, सो अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा साइन झेड कॉस झेड आणि टॅन झेड आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत. ठीक आहे, सो हा दुसरा जो क्वेश्चन आहे, म्हणजे तिसरा जो क्वेश्चन आहे तो सेम दुसऱ्यासारखाच आहे, त्यामुळे आणखी समजायला तो इझी जाऊ शकतो. ठीक आहे, तुम्हाला हवा असेल तर या ठिकाणी स्क्रीनशॉट किंवा लिहून घेताय. मग आपण जाऊयात पुढच्या क्वेश्चनकडे. तर नेक्स्ट क्वेश्चन नंबर 4 कडे जाऊयात आपण. इन राईट अँगल ट्रायंगल LMN इफ n इज 90 दिलेला आपल्याला. n जो आहे तो थिटा आहे, n जो आहे तो या ठिकाणी थिटा दिलेला आहे, m जो आहे तो 90 डिग्री दिलेला आहे आपल्याला. कॉस थिटा इज इक्वल टू 24 अपॉन 25. आता कॉस थिटा म्हणजे काय असतो? कॉस थिटा ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस असतो. सो थिटाची ऍडजस्टंट साइड ही आहे. सो ऍडजस्टंट साइड दिलेला आहे आपल्याला 24 आणि हायपोटेनस दिलेला आहे आपल्याला 25. ओके, 24 अपॉन 25. सो आपल्याला काय फाइंड आउट करायचंय? पुन्हा एकदा पायथागोरस थेरमने LM फाइंड आउट करायचंय. LM आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. चला तर मग करूयात आपण. सो इन ट्रायंगल LMN या ट्रायंगल मध्ये अँगल M इज इक्वल्स टू 90 डिग्री दिलेला आहे आपल्याला. सो बाय पायथागोरस थेरम LN चा स्क्वेअर इज इक्वल्स टू LM स्क्वेअर प्लस MN त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, LN दिलेला आहे आपल्याला 25, त्याचा स्क्वेअर इज इक्वल्स टू LM पण आहे आपल्याकडे 24 त्याचा स्क्वेअर आणि MN आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. 25 चा स्क्वेअर 625 इज इक्वल्स टू 24 चा स्क्वेअर 576 प्लस MN त्याचा स्क्वेअर. ठीक आहे, सो हा प्लस इकडे आल्यानंतर मायनस 625 मायनस 576 इज इक्वल्स टू MN त्याचा टाकला आपण स्क्वेअर. 625 मधून 625 त्याच्यामधून आपण 576 मायनस करूयात. ठीक आहे, ओके. सो या ठिकाणी 15 मधून 6 गेले, आन्सर आलं 9. या ठिकाणी 11 राहिले, 11 मधून 7 गेले, 7 8 9 10 11. सो आन्सर आलं आपलं 49. सो 49 इज इक्वल्स टू MN आणि त्याचं काय आहे? स्क्वेअर. सो टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड, 49 चं स्क्वेअर रूट काय येतंय मग? MN इज इक्वल्स टू आन्सर आलं आपलं 7. ओके, सो MN जो आहे तो आहे आपला 7. ठीक आहे, सो ह्या ठिकाणी MN
mn आपल्याला मिळालेला आहे इथं 7. चला आता पुढे काय फाइंड आउट करायचं बघा, साइन थिटा आणि टॅन थिटा. साइन थिटा फाइंड आउट करायचं आपल्याला. सो साइन थिटा आणि टॅन थिटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. साइन थिटाचा फॉर्म्युला काय असतो तुमचा, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. सो अपोजिट साइड सांगा कोणती आहे, यस थिटाच्या अपोजिट साइड कोणती, अपोजिट साइड 7 बरोबर. आणि हायपोटेनस कोणता आहे त्याचा, हायपोटेनस 25 करेक्ट आहे. चला पुढे जाऊयात. टॅन थिटाचा फॉर्म्युला काय असतो, अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड. अपोजिट साइड काय आहे 7 आणि ऍडजस्टंट साइड काय आहे 24. ठीक आहे, अशा पद्धतीने हे दोन करायचे होते. त्यानंतर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा. साइन स्क्वेअर थिटा आणि कॉस स्क्वेअर थिटा हे दोन फाइंड आउट करायचे. सो पुन्हा एकदा तेच फॉर्म्युले आपण खाली कॉपी करूयात. साइन थिटा आणि कॉस थिटा आपल्याला काढायचा आहे. सो साइन थिटाचा फॉर्म्युला या ठिकाणी घेतला मी साइन थिटा कॉपी करून, यस गायब झाला. सो यातला यस लिहूयात आपण, यस साइन थिटा इज इक्वल टू अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. पण त्याचं काय काढायचं आपल्याला, स्क्वेअर काढायचं, साइन स्क्वेअर थिटा पाहिजे. सो पुन्हा एकदा सेम तेच असणार आहे, अपोजिट साइड अपॉन हायपोटेनस. थिटाच्या अपोजिट साइड काय आहे आपली 7 आणि हायपोटेनस काय आहे आपला 25, पण त्याचा काय आहे स्क्वेअर आहे, त्यामुळे ह्या ठिकाणी आपल्याला स्क्वेअर करायचा आहे. सो 7 चा स्क्वेअर किती असणार आहे 49 आणि 25 चा स्क्वेअर 625. अशाच पद्धतीने आपल्याला काय काढायचं आहे, कॉस स्क्वेअर थिटा काढायचा आहे. कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, फॉर्म्युला माहिती आहे आता तुम्हाला, फॉर्म्युला माहिती आहे काय, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. मग ऍडजस्टंट साइड किती आहे आपली 24 आणि हायपोटेनस काय आहे आपला 25. ओके, आणि त्या दोघांचा पण काय आहे तुमचा स्क्वेअर आहे. सो 25 चा स्क्वेअर किती होते आपला, मगाशी लिहिला होता आपण, यस 576 आणि 25 चा स्क्वेअर किती येतोय 620. ठीक आहे, या ठिकाणी फॉर्म्युला लिहित आहे माहितीये तुम्हाला आता, कॉस थिटा काय फॉर्म्युला आहे तुमचा, ऍडजस्टंट साइड अपॉन हायपोटेनस. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हा वाला क्वेश्चन करायचा होता आपल्याला. आता जाऊयात आपण लास्ट वाल्या क्वेश्चन कडे. तोपर्यंत तुम्हाला हवा असेल तर लिहून घेताय, नोट डाऊन करताय. ओके, चला लास्ट क्वेश्चन प्रॉब्लेम सेटचा. फिल इन द ब्लँक्स. साइन 20 इज इक्वल टू कॉस डॉट डॉट. आपण एक फॉर्म्युला पाहिला होता. फॉर्म्युला असा आहे तुमचा की साइन थिटा इज इक्वल टू कॉस 90 मायनस थिटा. ठीक आहे, असा फॉर्म्युला आहे. आता ह्या ठिकाणी पाहिलं तर थिटा किती आहे आपला 20 आहे, म्हणजे साइन 20 इज इक्वल टू कॉस 90 मायनस 20 केला, पण 90 मधून 20 गेले, आन्सर आलं तुमचं यस 70. काय आलं 70. म्हणजेच काय तर साइन 20 म्हणजेच काय आहे तर कॉस 70. ठीक आहे, पटकन लिहून टाका. चला सेकंड बघा, टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू 1 असा फॉर्म्युला असतो. एक लिंक करतो. फॉर्म्युला काय आहे याचा, टॅन थिटा मल्टिप्लाइड बाय टॅन 90 मायनस थिटा इज इक्वल टू, आन्सर किती येतं तुमचं 1 येतं. सो त्या फॉर्म्युल्यानुसार ह्या ठिकाणी टॅन थिटा किती दिलेलं आहे आपल्याला आता 30. सो टॅन 30 मल्टिप्लाइड बाय टॅन 90 मायनस 30 इज इक्वल टू 1. सो 90 मायनस 30 किती येणार आहे मग आपलं 60. बस या ठिकाणी लिहून टाका मग 60 डिग्री. सो टॅन 30 मल्टिप्लाइड बाय टॅन 60 इज इक्वल टू, त्याचा आन्सर काय असणार आहे 1 असणार आहे, कारण ह्या दोघांची सबट्रॅक्शन केली तर आन्सर येते तुमचं 60. ठीक आहे, चला पुढे लास्ट कॉस 40. सेम ह्याच्यासारखं करायचं आता आपल्याला, सेम फॉर्म्युला आहे, कॉसचा फॉर्म्युला वापरायचा आपल्याला. कॉसचा फॉर्म्युला काय असतो मग, कॉस थिटा इज इक्वल्स टू साइन काय 90 मायनस थिटा. मग कॉस थिटा किती या ठिकाणी 40. सो कॉस 40 इज इक्वल्स टू साइन 90 मायनस 40. सो 90 मायनस 40 किती आला मग, सो साइन 50 आला. सो कॉस 40 म्हणजे साइन किती आहे तुमचा 50 डिग्री. ठीक आहे, सो अशा पद्धतीने हे फिल इन द ब्लँक्स आपल्याला सॉल्व्ह करायचे होते. सो तुम्हाला हवा असेल तर तुम्ही ह्या ठिकाणी व्यवस्थित पद्धतीने नोट डाऊन करून घेताय, आणि नक्कीच आपण पुढच्या लेक्चरमध्ये किंवा पुढच्या चॅप्टरमध्ये आपण लवकरच भेटूया.